Welcome to Tejvarta News. I am pleased to bring you the latest headlines. गव्हाणे कुटुंबाने माळरानावर फुलवले नंदनवन. मेहकरीच्या भोपळ्याला 5 राज्यात मागणी. आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द, मेहकरी येथील शेतकरी नानासाहेब गव्हाणे व मंदाकिनी गव्हाणे या पती-पत्नीने उजाड माळरानावर, जेथे कुसरही उगत नाही, अशा मुरमाड खरीप व नापीक माळरानात सेंद्रिय पद्धतीने भोपळा पीक घेऊन नंदनवन फुलवले आहे. मेहकरीच्या भोपळ्याला पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान या 5 राज्यात मोठी मागणी असल्याचे शेतकरी नानासाहेब गव्हाणे सांगतात. आष्टी तालुक्यातील कानडी खुर्द, मेहकरी येथील शेतकरी नानासाहेब गव्हाणे व मंदाकिनी गव्हाणे या पती-पत्नीने 24 वर्षापासून घरीच निंबोळी अर्क तयार करून सेंद्रिय पद्धतीने वर्षातून 3 वेळा भोपळा पीक घेतात. गव्हाणे कुटुंबियांना एकूण 12 एकर शेती असून ते 2 एकर शेतीमध्ये 8x2 अंतरावर भोपळा लावून कमी वेळेत व कमी खर्चात एकरी 15 ते 20 टन पीक घेत आहेत. त्यामुळे वर्षातून 3 वेळा पीक घेऊन वर्षाकाठी 6 ते 7 लाख रुपये निव्वळ उत्पन्न घेत आहेत. आज बाजारामध्ये रासायनिक फवारण्या करून पिकवलेले विविध भाजीपाला यापासून नागरिकांना विविध आजार जडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गव्हाणे पती-पत्नी या कुटुंबाने संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीनेच पिकवित असल्याने याचा शरीरावर कुठलाही दुष्परिणाम जाणवत नसल्याचे हे कुटुंब सांगत आहे. या भोपळ्याचा वापर हलवा, पेठा व भाजीसाठी गिरवी तयार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर नागरिक करत असल्याने भोपळ्याला मोठी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नानासाहेब गव्हाणे या शेतकऱ्याने दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी आष्टी तालुक्यातील 35 गावातील शेतकर मेहकरी येथे एक भव्य मेळाव्यांना भोपळा पिकाविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे. या मेळाव्याला 35 गावातून 350 शेतकरी व 70 महिला उपस्थित होते. मंदाकिनी गव्हाणे हे शाळेतील आठवण सांगतात की मी शाळेत असताना मला काही विषयात भोपळा मार्क पडायचे, परंतु उजाड माळरानावर याच भोपळ्याची शेती करून मी सोनं केले असल्याचे त्या आवर्जून सांगतात आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक आपल्या शेतात न घेता आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढवले तर शेतकऱ्यांना चांगले दिवस नक्कीच येतील व शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्याही थांबतील असं ते ठामपणे सांगत आहे. तेजवार्ता न्यूज लाईव्हसाठी शेख निसार, आष्टी, बीड.